गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे 14 मे, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्यानिमित्त आज आम्ही पुरणपोळी करणार आहोत. तर पटपट आवरलेलं आहे. आता वाजले 8. तर आता पहिले सुरुवातीला कटाची आमटी वगैरे करून घेणार आहे, कारण दोघंही आज ऑफिसला जाणार आहेत, त्यामुळे पटकन स्वयंपाक आवरायचा आहे. तर काल पुरण केलेलं आहे. तर आता पुढचं जे काय आहे ते आता मी तुमच्याशी थोडंफार शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पिन आहे, दूध आहे. चला जेवायला वाटते आता. हा देते ना कापून, तुम्ही तिकडे बसा ते दोघं जण. तर फायनली आमचा 11 वाजेपर्यंत पूर्णाचा स्वयंपाक रेडी आहे. आता आम्ही जेवायला वाढते दोघी जणी, कारण दोघांनाही जायचं आहे ऑफिसला. आणि छोटेखानी शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल यासाठी खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो गाड्यांचा लवाजमा आणि गाड्यांचा जो ताफा असतो मोठा, तो टाळून त्यांनी अशा पद्धतीचा पर्याय वापरणं हे अधिक पसंत केले. खाली जास्त कांदे घेऊन ये. किती किलो? कांदे किती किलो? 2 किलो जेवढे असतात. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आता मी जस्ट साडी नेसलेली आहे. तर आणि शानू इथे आमची काय बनवते? शानू टॅकोज बनवते. त्यांना पुरणपोळी खायची नाही आहे, त्यांना कंटाळा आला आहे आणि आम्ही सगळेजण पुरणपोळी खाणार आहोत. आणि मी आता जस्ट साडी वेअर केलेली आहे. तर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. केतू, शानू टॅको बनवत आहेत. पुरणपोळी कंटाळा आला का खायचा? तर इथे केतू आणि शानूचं चाललंय टॅको बनवायचं. मस्त गरमागरम टॅको बनवणार आहेत आणि खाणार आहेत. आम्हाला पण देणार का? टेस्टिंग देणार. त्याच्यामध्ये खूप कमी होतं. भरभरून घाला, मस्त झाले पाहिजे हे दोनों क्या कर भेड़ करते? नाही टॅको चपाती सोबत भेळ. टॅको बनवतात काय काय नवीन. आणि आम्ही खाणार आहोत पुरणपोळी. तर चला मंडळी, आम्ही पुरणपोळी खातो आणि या मुली खाणार आहेत टॅको. त्यांच्या हाताने बनवलेलं आहे. भाजी पूर्णपणे शारू तू बनवली ना. आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. Mm-hmm.
थँक्यू. हे तुम्ही कोणी ओळणार आहे का शानू शानू वळ ना. श्रावणी तू ओळणार आहे का सगळ्या या फोटोमध्ये नको केक पण नको ऑलरेडी स्टोरेज फुल आहे. दोन्ही लाईट लाव ना बाळ. ए बाळ दोन्ही लाईट लाव की तू बेटर दिसेल ना. दिव्या दे ग. कुठे बिझी आहेत ना मुलं. चला इथेच राहू दे ना घेतो. हा चल. 1 2 3 कुंकर मला 1 2 आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. हातानेच करतो सर त्याने हॅपी अॅनिव्हर्सरी. बरं घे तू बरं दादा बरं तू बरं या ना. तिला केक नाही आवडत. तिला गोड नाही आवडत. गोड नाही आवडत. फक्त तिला चॉकलेट आवडतं थोडासा घे. खा की. आणि बटाटा भजी आवडतं हा. आणि आईस्क्रीम ब्राऊन आवडतं. भजी रोटी शानू आवडते. बरं खाताना मावशीला नजर. हे घे शानू. कॅमेरा ना. आईस्क्रीम पण आवडतं. दिलं तर मिळते. राहू ये इकडे. मावशीला बरं तू बरं ठेवलं बरं ना. काकांना काकांना काकाला पण बोला माझं बरं. थँक्यू. थँक्यू रेवा. हॅपी अॅनिव्हर्सरी बोला हॅपी अॅनिव्हर्सरी. मी चॉकलेट आता बघत आहे ना. अरे बाप रे व्हेरी रेअर मोमेंट. बहुतेक रेवा मोठी होते. जाऊया. उद्या नक्की जाऊया. तुम्हाला तिघं जणांचं जाऊ शकता. थँक्यू. यांचा दर टाइम कोइन्सिडेंटली कलर मॅचच होऊन जातो. तर आज आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मनीषाने आम्हाला दोघांना कपडे घेतलेले. महेशाने आत्ता जस्ट घातलेत आणि माझ्यासाठी ही साडी आणि एक तिने घेतली ती तिच्याच आहे. तर ह्या दोन्हीपैकी तिने मला चूज करायला सांगितलं. तर मला ही आवडली आणि मी चूज केलेली आहे. साडी काय आहे कसली आहे का? इरकलीची. ही इरकलीची साडी आहे. फर्स्ट टाईम घेतलेली आहे. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.